गुंतता हृदय तू माझ्याकडे 2 कोटी रुपये मागितलेस, गन मागितलीस. शेजाऱ्याकडे जाऊन साखर मागणं इतकं सरळ सोपं नाहीये. नाही, तुम्हा तिघांची काळजी वाटली म्हणून तुझ्या पाठोपाठ इकडे आलो. पाणी. बरं वाटतंय ना आता? हो. नाही, तू आई बाबांना फोन करून सांगितलं नाहीस ना काही? नाही. तू काय कसं काय म्हणजे जखमी कसं काय झालं असं? कुठं कधी काय माहित नाही, पण नक्की याला आधी कुठेतरी बघितलंय. आठवण्याचा प्रयत्न कर मयंक, कारण तो माणूस कोण आहे हे कळणं फार गरजेचं आहे. हे सगळं काय चाललंय विक्रम? तुला अचानक एवढ्या पैशांची गरज का निर्माण झाली? आणि गन कशासाठी? मयंक, त्या माणसानं देवीला किडनॅप केलंय. ते पैसे त्याच्यासाठीच होते. अरे मग पैसे दिलेस ना त्याला, तो मग देवी कुठे आहे? देवी परत आले नाही माझ्यामुळे, पण मी त्याला जिंकू नाही देणार. काही करून मी माझ्या देवीला परत आणेन, आणि मीच आणेन, कारण माझ्याचमुळे झालं नाही का हे सगळं. मला माझी मुलगी कधी मिळणार आहे? माझं काम झाल्यावर. कसलं काम? वाड्याच्या मागे भलं थोरलं झाड आहे, तिथे ये, तिथेच असेन मी. सकाळी शहाणपणा करायचा प्रयत्न केलास, तुझ्या आयुष्यभराची कमाई मी हवेत उडवून लावली. पुन्हा जर असा आचरटपणा केलास ना, तर मात्र तुझ्या मुलीला मारण्या वाचून माझ्याकडे दुसरा पर्याय नाही होणार विक्रम. नाही, मी कोणालाही नाही. काय झालं? काय म्हणत होता? काही नाही, तो इथेच आलाय. वाड्याच्या मागे भेटायला बोलवलं मला. चल मी येतो. बरोबर. नाही, नको. आता असली कुठली चूक करायची नाही ज्यामुळे देवीच्या जीवाला धोका होईल. ओके, मी आलो. जपून जा. या, आलो मी मयंक. कोणाला दुसऱ्याच्या वेळेची किंमत नसते, कोणाला दुसऱ्याच्या श्रमांची, कोणाला दुसऱ्याच्या भावनांची. मला तुझ्या पैशाची किंमत नाहीये. ॲज सिम्पल ॲज दॅट. हे सगळं कशासाठी? का? कारण मला तुझ्याकडून एक काम करून घ्यायचं आहे. कसलं काम? सांगेन, वेळ आली की तेही सांगेन. तू एक काम कर, आता घरी जा, शांतपणे झोप, आराम कर, ताजा तवाना हो, मग बोलू. आणि हो, आता तुला या वाड्यावर याची गरज नाही. देवी तुला इथे सापडणार नाही, कारण देवी इथे नाहीच आहे. कुठे देवी? ढगात. रामखोर.
देवी सध्या एका परिकथेत आहे. तिला तिथेच राहू दे. तू तिची काळजी करू नकोस. तू स्वतःची काळजी कर. ओके, टेक केअर. त्यानं देवीला मुंबईतच कुठंतरी लपवलेलं असणार आहे. काही हजारांची वस्ती असलेल्या शहरामध्ये तिला लपवण्यापेक्षा करोडोंची गर्दी असलेल्या शहरामध्ये देवीला लपवणं त्याच्या दृष्टीने जास्त सोपं आहे. आणि विक्रम, तिथे सगळी यंत्रणा आपल्या हातामध्ये आहे. पोलिसांपासून ते डॉक्टरपर्यंत कुणीही अगदी एका फोनवर हजर करू शकतो आपण. आणि इथला तर फोनही बंद आहे. मयंक म्हणतो ते बरोबर आहे ना, आणि त्याचे इन्स्ट्रक्शन आहेतच की आपण मुंबईला जाऊ. हे काय, देवी कुठे आहे? आम्ही तिला महाबळेश्वरला सोडून आलो तिच्या वेकेशन कॅम्पसाठी. काय? अगं पण अहो, कॅम्प परवापासून सुरूच होणार होता ना तिचा. ते ठीक आहे, चर्चा नंतर करा. पण मी काय म्हणते, तुम्ही जेवून आलात का? मला नकोय.